नमस्कार मित्रो, शुभ सकाळ. आज दिनांक 7 एप्रिल 2026 आणि आज आहे मंगळवार. मित्रो, आपण आलो बजरंगबलीच्या दर्शनासाठी. हे वा, जागृत ब्रह्मपुरी मारुती देवस्थान, रावलधारी रीठ, घाटंजी रोड, कोळंबी फाटा, तालुका, जिल्हा यवतमाळ. हे वा, तुम्हाला दिसत असेल. हा रावलाधरी पीठ, घाटंजी रोड, कोळंबी फाटा, तालुका, जिल्हा यवतमाळ. आपण इथे आलो मित्र हो. इथे बजरंगबलीचं जागृत देवस्थान आहे जंगलामध्ये. चला आपण जाऊ दर्शनाला. प्रथम माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. बघा मित्र, छान निसर्ग आहे. आपण आलो घाटंजी रोडवर, कोळंबी फाट्याजवळ. हे रावलाधरी पीठ आहे, मारुती मंदिर रावलाधरी. आणि मला दाखवायचंच होतं हे खूप दिवसापासून. खूप आतमध्ये आहे मंदिर हे, गेटपासून. म्हणून आपण इकडे गाडी घेऊन आलो आतमध्ये. आणि जंगलामध्ये आहे छान. आणि आले तर इथं वनभोजन वगैरे छान होते. पाण्याची व्यवस्था आहे की नाही माहीत नाही मला. पाण्याच्या व्यवस्थेचं तुम्ही स्वतः करून घ्या. इथे पाण्याचं मला माहीत नाही, पण वातावरण छान आहे. हे बघा मंदिर, जागृत हनुमान मंदिर आहे. चला आपण आज दर्शनाला जाऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. पवन पुत्र राम भक्त हनुमान की जय. मित्र हो, हे जंगलामध्ये मंदिर आहे. बघा, चारीकडे किर जंगल आहे. आता हे उन्हाळ्यामध्ये रखरख दिसून राहिले तुम्हाला, पण पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये सुंदर नजारा राहतो इथे. आणि यवतमाळपासून आमच्या 15 ते 16 किलोमीटर अंतरावर असेल. पहिले माहीत नव्हतं. हे पहिल्यांदाच आलो मी मित्र इथे. सुंदर मंदिर आहे. हे बघा, जिकडे तिकडे छान. आणि वनराईंनी नटलेलं आहे. हिवाळा पावसाळ्यामध्ये आले तुम्ही, बहुतेक इथे स्वयंपाक वगैरे, रोट वगैरे होतात. हे बघा, इथे आहे व्यवस्था, थोडीशी व्यवस्था आहे इथे. चुलीची वगैरे इथे करतात लोक स्वयंपाक. पाण्याची व्यवस्था असेलच बहुतेक असं वाटते मला. नाही तर आपल्या बॅरल वगैरे घेऊन यायच्या सोबत. वनभोजनासाठी छान आहे. कोळंबी ते अकोला बाजार रोडवर आहे आपला. यवतमाळ कोळंबी रोडवर आहे. कोळंबी फाटा रोडवर. पक्ष्यांचा किलबिलाट छान ऐकू येऊन राहिला. तुम्हाला येऊन राहिला की नाही मला माहीत नाही, परंतु येऊन राहिला.
आणि शहरामध्ये मित्र हो हे आवाज ऐकायला मिळतच नाही आता. चिमण्याचा वगैरे आवाज, चिमण्या नाहीशाच झाल्या बिचाऱ्या या मोबाईल टावरमुळं. जय श्रीराम. आणि आज माझ्यासोबत कोणीच नाही आहे, एकटा आलो आहे आज. अक्षय नाही आला. आणि रोडपासून खूप आतमध्ये आहे मित्र हो, दूर आहे रोडपासून. तरी माझा अंदाज असा आहे की 100 मीटर आतमध्ये आहे माझ्या अंदाजे रोडपासून. आता सकाळचे 7:30 वाजले आहे, जास्त वेळ झालेला नाही आहे. इथे हापशी आहे पण बंद अवस्थेत आहे की काय माहिती. हे बंद अवस्थेत हापशी आहे. हँडपंप दिसून राहिला पण बंद अवस्थेत दिसून राहिला आहे. पाहू आपण. नाही पण बंद अवस्थेत आहे हा. आणि इथे हे बघा, लोक इथे पण स्वयंपाक करतात, आड्या करतात, चूल आणि स्वयंपाक करतात छान. रोट वगैरे राहिले तर इथेच करतात स्वयंपाक. आणि जंगलातलं जेवण खूप छान वाटते मित्र हो. नाही वाटते याला पाणी. नाही नाही, नादुरुस्त आहे मित्र हो हँडपंप. हे असं आता हे उन्हाळ्यामध्ये आहे तर तुम्हाला असं दिसून राहिलं मित्र हो. पण हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये मी नक्की येईल आणि इथला व्लॉग बनवील. की जंगल खूप आहे मित्र हो, एकट्या माणसाला भीती वाटते असं. पक्ष्याचे आवाज किती छान येऊन राहिले. आणि कसं आहे, वन्य प्राणी वन्य पक्ष्याच्या आपण ज्यावेळेस घरामध्ये जातो, त्यांच्याच घरामध्ये आलो ना आपण आता, तर त्यांचं होऊन राहावं लागतं. तर काही होत नाही. आपण होऊन कल्ला हल्ला हॉर्न वाजवणं गाडीचा त्यांना डिस्टर्ब होते. ते तसं नाही करायला पाहिजे. कारण त्यांना या गोष्टीची सवय राहत नाही. मित्र पुन्हा समोर जाऊ आपण थोडंसं जंगलामध्ये. नुसते सागाचे झाड आहे मित्र हो इथे. आणि खूप आहे बघा, मंदिर दिसून राहिलं का तुम्हाला? असं झाडीमध्ये आहे मंदिर. आता तरी आपल्याला वेळ झाला. हे सकाळी 6 वाजता पाहिजे होतं, पण मला थोडंसं उशीर झाला यायला.
अकोला यवतमाळपासून थोडंसं दूर आहे मित्र, 15-20 किलोमीटर. आणि कसं अक्षय येतो म्हणे, वेळेवर कॅन्सल झाला. आज मंगळवार आहे, छान तुमचंही हनुमानाचं मारुतीचं दर्शन होते मित्र हो, आणि माझा विलॉग होते, दोन्ही गोष्टी होत्या आपल्या. हा आपल्याला परत जायचा रस्ता आहे बघा, एवढ्या दूर आहे रस्ता. हे बाई हे दिसून राहिलं तुम्हाला रस्ता, खूप आतमध्ये आहे हे, रोडपासून 100 फूट आतमध्ये, आपला 100 मीटर आतमध्ये. हो, 100 नसेल तरी 50 तर कुठं गेलंच नाही. 50 मीटर, जास्त पण कमी नाही, बरंच आतमध्ये यावं लागतं. छान इथे फुलाची झाडं लावलेली आहे कोणीतरी, पण वाळलेली आहे आता सध्या उन्हाळ्यामुळे. आता पावसाळ्यामध्ये मजा येईल मित्र. पावसाळ्यामध्ये मी इथचा एक विलॉग काढीलच. मित्र, आता आपला विलॉग फार मोठा झाला, आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय जय श्रीराम. बोला पवनपुत्र राम भक्त हनुमान की जय. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. जय बाळू मामा, जय बाळू मामा.